नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, अधिक मासातील ही अमावस्या सर्वात मोठी अमावस्या आहे आणि ही अमावस्या सोमवारी आलेली असल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटली जाते. सोमवती अमावस्येला देखील विशेष आणि अधिक महत्त्व आहे. 33 महिन्यांनी म्हणजेच 3 वर्षांनी हा अधिक मास येत असतो आणि या अधिक मासात ही सोमवती अमावस्या आल्यामुळे या अमावस्येला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. आपल्याला माहिती आहेच, आपण अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी पितरांची सेवा करत असतो. खास करून अमावस्येला पितरांसाठी तर्पणविधी केली जाते, दीपदान केलं जातं. त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी यांची खास पूजा विधी या दिवशी केली जाते. बघा, अधिक मासातील ही सोमवती अमावस्या आहे आणि अधिक मास हा संपण्याचा शेवटचा दिवस आहे. आपण जर का या संपूर्ण अधिक मासात अजूनही दीपदान केलं नसेल, इतर सेवा केल्या नसतील, काही पूजा केल्या नसतील, तुमच्याकडनं दीपदान करायचं राहून गेलं असेल, तर तुम्ही आवर्जून या दिवशी या ठिकाणी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. यामुळे तुम्हाला संपूर्ण अधिक मासाचं फळ मिळेल. त्याचप्रमाणे पितृदोष असेल तर पितृदोष दूर होईल, जीवनातील अडथळे दूर होतील, कुटुंबाला, मुलांना उत्तम आरोग्य लाभेल. इतकं महत्त्व या सोमवती अमावस्येला आहे. आता ज्यांनी दीपदान केलेलं असेल त्यांनी देखील या दिवशी आवर्जून या ठिकाणी दीपदान करायचं आहे. तुम्हाला जर का या दिवशी काहीच करायला जरी शक्य झालं नाही, काही करायला जमलं नाही, तरी देखील आपण या दिवशी आवर्जून दीपदान करायचं आहे. आता अमावस्या तिथी ही 14 तारखेला दुपारी 12:20 चालू होणार आहे आणि 15 तारखेला सोमवारी सकाळी सूर्योदयानंतर संपणार आहे. उदय तिथीनुसार ही अमावस्या सोमवारी गृहीत धरली जाणार आहे. त्यामुळेच आपल्याला जे काही उपाय करायचे असतील, काही आपल्याकडनं सेवा करायच्या राहिल्या असतील, तर हे सर्व आपल्याला सोमवारी सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचं आहे. बघा, अधिक महिन्यामध्ये दीपदान करण्याचं महत्त्व हे अत्यंत पुण्यदायी आणि शुभ मानलं जातं. या दिवशी 33 दिव्यांचे दान केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, इडापिडा नष्ट होते, पितरांचे आशीर्वाद मिळून घरात सुख समृद्धी नांदते, घरात सकारात्मकता नांदते. त्याचप्रमाणे दिव्याच्या दानाने पूर्वजांची कृपा प्राप्त होते आणि पितृदोष कमी होतो. त्याचप्रमाणे विष्णू स्वरूप दिव्याचे पूजन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते आणि दारिद्र्य दूर होते. महिला आपल्या कुटुंबाच्या आणि मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी या दिवशी खास करून दीपदान करतात. जीवनातील आर्थिक अडथळे, मानसिक समस्या नष्ट करण्यासाठी या दिवशी आपण आवर्जून दीपदान करायचं आहे. म्हणजेच या दीपदानाचं एक महत्त्व नसून अनेक महत्त्व आहे. आपल्या जीवनात जेवढ्या अडचणी असतील, जेवढ्या समस्या असतील, तेवढ्यांसाठी आपण हे दीपदान करायचं आहे. कारण आपल्याला पुन्हा ही संधी 33 महिन्यांनी म्हणजेच पुन्हा 3 वर्षांनी येणार आहे. बघा, आपल्याला या दिवशी आवर्जून 33 दिवे हे आपल्याला दान स्वरूपात द्यायचे आहे. दान म्हणजे काय, तर आपण जिथे हे दिवे प्रज्वलित करणार आहोत, आपल्याला 33 दिवे तिथे सोडून यायचे आहे. गायीमध्ये देखील 33 कोटी देवतांचा वास असतो आणि 33 ही संख्या 33 कोटी देवतांचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच आपण ह्या दिव्यांचं दान करायचं आहे. आता अमावस्या म्हटली तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा, आपली चौकट आपल्याला थोडंसं पाण्यात गोमतीर हळद टाकून पुसून घ्यायची आहे. उंबरठ्यावर न विसरता न चुकता हळदीचं लेपन करायचं आहे. बऱ्याच जणांना हळदीच्या लेपनाचे फायदे अजूनही माहिती नाही, परंतु आपण हळदीचं लेपन या दिवशी आवर्जून उंबरठ्यावर करायचं आहे. अगदी 2-2 मिनटं ह्या प्रत्येक गोष्टीला लागतात. बघा, या जर का गोष्टी आपण आपल्या रोजच्या जीवनात जर का करायला चालू केल्यात, याची एक सवय आपल्याला लागते आणि यातून आपल्याला एक सकारात्मकता आपल्याला घरात आणि आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळत असते. वाईट बाधा, वाईट गोष्टी, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आणि म्हणूनच खास करून पौर्णिमा, अमावस्या, चतुर्थी, एकादशी, गुरुवार, शुक्रवार या दिवशी हळदीचं लेपन करावं. आता आपल्याला 33 या संख्येत दीपदान करायचं आहे. तुम्ही 33 दिव्यांचं दान केलं असेल तरी देखील या दिवशी आवर्जून 33 दिव्यांचं दान आपल्याला करायचं आहे. आता हे 33 दिव्यांचं दान तुम्ही सकाळी करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी देखील करू शकतात. तुम्हाला कणकेचे 33 दिवे बनवायचे आहे. यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही आणि यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप घालायचं आहे. लांब वात घ्यायची आहे आणि हे 33 दिवे तुम्ही एखाद्या नदीकाठी किंवा नदीमध्ये
किंवा एखाद्या मंदिरात, देवीचं मंदिर असू द्या, लक्ष्मी मातेचं मंदिर असू द्या, महादेवांचं असू द्या, गुरूंचं असू द्या, स्वामींचं असू द्या, भगवान श्रीहरी विष्णूंचं असू द्या, तुम्हाला हे 33 दिव्यांचं दान त्या मंदिरात करायचं आहे. तुम्ही हे 33 दिवे एकाच मंदिरात दान करू शकतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी, अशा 33 ठिकाणी तुम्ही हे दीप दान करू शकतात. आता ह्या दिव्यांना आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तिथे सोडून यायचा आहे. त्याचप्रमाणे आपण याऐवजी जे छोटे पातळ तांब्याचे दिवे मिळतात ते तुम्ही आणू शकतात आणि त्याचं दान तुम्ही करू शकतात. आता अमावस्या म्हटली तर प्रत्येक मंदिरात ही गर्दी असणार आहे. त्यामुळे आपण छोटासा दिवा, छोटीशी वात, छोटंसं थोडंसं तेल तूप घालून हे दिवे प्रज्वलित करायचे आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपण तुळशीजवळ एक दिवा लावू शकतो. याने विष्णू लक्ष्मी कृपा प्राप्त होते. पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकतात. याने शनिदोष आणि पितृदोष दूर होतात. बघा, आपल्याला हे दान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा सतत अखंड जप करायचा आहे. ज्यांना बाहेर जाऊन दीप दान करणं शक्य नसेल त्याने 33 कणकेचे दिवे बनवा. एका ताटलीत घ्या, त्यात तेलाची किंवा तुपाची वात घालून ते सर्व दिवे तुम्हाला देवघरासमोर ठेवायचे आहे. ते प्रज्वलित करायचे आहे. त्याला हळदी कुंकू अक्षता धूप दीप लावून घ्या आणि माता लक्ष्मी, श्रीहरी, भगवान विष्णू यांना प्रार्थना करा की मी अधिक महिन्याचं अवचित्त साधून आज अमावस्येच्या दिवशी हे दीप दान करत आहे आणि यामुळे माझ्या घरात, संसारात, मुलांना, सर्वांना, पतीला उत्तम आरोग्य लाभू दे, सुख समृद्धी लाभू दे आणि हे दीपदान माझ्याकडनं स्वीकारा, असं म्हणून तुम्हाला जसं म्हणता येईल त्या पद्धतीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर हे दिवे कुठे ठेवायचे तर बघा, हे दिवे तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्ही नदीत टाकू शकतात. मासे खाऊन जातील. तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली ठेवू शकतात. बारीक मुंग्या, किटाणू, जीवजंतू खाऊन जातील. किंवा यातील वात काढून तुम्ही याचा गोळा करा आणि एखाद्या झाडाखाली ठेवा. मुंग्या, किडे, माकडे हे दिवे खाऊन जातील. त्याचप्रमाणे बघा, या दिवशी आपल्याला या ठिकाणी हे 5 दिवे प्रज्वलित करायचे आहे. सर्वात प्रथम म्हणजे एक दिवा आपल्याला तुळशीसमोर प्रज्वलित करायचा आहे. 2 दिवे तुम्हाला दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचे आहे आणि एक दिवा देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. आता देवघरात आपण रोज दिवा लावतो तो असू द्यायचा. त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून एक दिवा तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. 33 दिवे तुम्हाला कणकेचे वेगळे बनवायचे आहे आणि हे 5 दिवे तुम्हाला कणकेचे वेगळे बनवायचे आहे. देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करून लावा. एक दिवा तुम्ही तुळशीसमोर लावा. 2 दिवे मुख्य दरवाजाच्या बाहेर लावा आणि त्यानंतर तुम्हाला एक दिवा संध्याकाळी 6 वाजेनंतर तुम्हाला तुमच्या घरात दक्षिण दिशेच्या भिंतीला, दक्षिण दिशेकडे ह्या दिव्याचं तोंड करून तुम्हाला तुमच्या पूर्वजांसाठी, पितरांसाठी तुम्हाला लावायचं आहे. हे 5 दिवे तुम्हाला ह्या अमावस्येला आवर्जून प्रज्वलित करायचे आहे. दिवे लावल्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करून त्यांना नमस्कार करा. दक्षिण दिशेला दिवा लावताना दिव्याखाली एक प्लेट घ्या, थोडेसे तांदूळ ठेवा, त्यावर हा दिवा ठेवा. ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणा आणि प्रार्थना करा की माझ्या घरात सुख समृद्धी लावू द्या, तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या आणि तुम्हाला हा दिवा पितरांसाठी लावायचा आहे. त्यानंतर हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे. आता ज्यांना मंदिरात जाऊन दीपदान करणं शक्य नसेल त्याने 33 दिवे पिंपळाच्या झाडाखाली जरी लावले, पिंपळाच्या झाडाखाली लावून दीपदान केलं तरी चालणार आहे. अत्यंत या दिवशी दीपदानाला महत्त्व आहे. या अधिक मासातील अमावस्येला महिला आपल्या पतीच्या आरोग्यासाठी, मुलांसाठी उपवास देखील करत असतात. या अमावस्येच्या दिवशी उपवास आणि शक्य तितके नामस्मरण केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि सुख समृद्धी लाभते.